नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 27 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. तो आता प्रदान करण्यात आलेला आहे. टर्नर प्राइज 2025 याचा विजेता कोण ठरलेला आहे आणि भारताच्या 77वा प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथी कोण आहेत याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता व्ही-बी-जी रामजी या विधेयकाने कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेतलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एम-जी नरेगा. आपल्याला माहितच आहे की एम-जी नरेगा या योजनेचं आता नवीन रूपांतर करण्यात आलेलं आहे आणि या नवीन योजनेचं नाव आता व्ही-बी-जी रामजी अशा पद्धतीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल आपल्याला आगामी काळामध्ये 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, कारण ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला या योजनेबद्दलची सर्व माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आणि त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे मागील व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, जयंत नारळीकर यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पद्मभूषण, पर्याय क्रमांक 2 विज्ञानश्री, पर्याय क्रमांक 3 विज्ञान रत्न आणि पर्याय क्रमांक 4 शांतीस्वरूप भटनागर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विज्ञान रत्न. तर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जातो. 25 ऑक्टोबर 2025ला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची ही दुसरीच आवृत्ती आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा 4 प्रवर्गांमध्ये दिला जातो. सगळ्यात अगोदर विज्ञान रत्न, त्यानंतर विज्ञानश्री, त्यानंतर विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम. तर विज्ञान रत्न हा जो पुरस्कार आहे हा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जयंत नारळीकर यांना दिलेला आहे. तर विज्ञानश्री हा पुरस्कार 8 शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. तर विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर हा पुरस्कार 14 शास्त्रज्ञांना दिलेला आहे. तर विज्ञान टीम हा पुरस्कार CSIRच्या अरोमा मिशन टीमला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिला विज्ञान रत्न जो पुरस्कार होता हा गोविंदराज पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आलेला होता. तर दुसरा विज्ञान रत्न हा पुरस्कार जयंत नारळीकर यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलचं सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, टर्नर प्राइज 2025चा विजेता कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नेना कालू, पर्याय क्रमांक 2 ट्रेसी एमिन, पर्याय क्रमांक 3 डेमियन हर्स्ट आणि पर्याय क्रमांक 4 बँक्सी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेना कालू. तर टर्नर प्राइज 2025चा विजेता नुकताच जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार नेना कालू यांना भेटलेला आहे. इंग्लंडमधील हा मोठा आर्टचा पुरस्कार आहे आणि याचा विजेता ठरलेला आहे नेना कालू. हा 9 डिसेंबर 2025 या दिवशी जाहीर करण्यात आलेला होता ब्रॅडफोर्ड इंग्लंड या ठिकाणी. या पहिल्या अशा कलाकार आहेत ज्यांनी लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे शिकवण्यात ज्यांना अडचण आहे त्यांना अशा पद्धतीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांना 25,000 पाऊंड म्हणजे सुमारे 27 लाख रुपये हे आता मिळणार आहेत. 1984 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. तर लक्षात घ्या, टर्नर प्राइज 2025चा विजेता आहे नेना कालू. पुढचा प्रश्न, अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 धोलाधारा, पर्याय क्रमांक 2 गुरुशिखर, पर्याय क्रमांक 3 कळसुबाई आणि पर्याय क्रमांक 4 अनाईमोडी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरुशिखर. तर अरवली पर्वतरांग ही सध्या अतिशय चर्चेमधील मुद्दा आहे. अरवली पर्वतरांग या ही दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात अशा 4 राज्यांमध्ये पसरलेली आहे. एकूण लांबी आहे सुमारे 692 ते 800 किलोमीटर आणि याची सरासरी उंची आहे 300 ते 900 मीटर. यातील सर्वोच्च शिखर आहे गुरुशिखर. गुरुशिखरची उंची आहे 1722 मीटर, ज्यामध्ये माउंट अबू हे एक थंड हवेचं ठिकाण देखील यामध्ये येतं. माउंट अबू हे शिखर राजस्थान या राज्यामध्ये आहे. या अरवली पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या मुख्य नद्या कोणत्या आहेत? तर बनास, लुनी, साबरमती, साहिबी, चंबळ, बेराच आणि अहार. ही जगातील सर्वात जुनी डोंगररांग म्हणून ओळखली जाते. तर आता ही चर्चेमधील का आहे? कारण नुकतेच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. त्यामध्ये असे म्हटलेले आहे की 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर टेकड्या ह्या आता अरवलीचा भाग असणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आता खाणकाम करण्यात येणार
असा निर्णय आता देण्यात आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अतिशय चर्चेचा आणि वादग्रस्त असा मुद्दा आहे. त्यामुळेच आता सर्वत्र संपूर्ण भारतभरामध्ये सेव्ह अरवली अशा पद्धतीची मोहीम ही राबवली जात आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अरवली पर्वतरांग आणि त्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला आता माहिती आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी कोण असतील? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, अमेरिका व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. पर्याय क्रमांक 2, ईयूचे 2 प्रमुख नेते. पर्याय क्रमांक 3, आसियानचे प्रतिनिधी. आणि पर्याय क्रमांक 4, G7 देशांचे नेते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ईयूचे 2 प्रमुख नेते. तर भारताच्या 77वा प्रजासत्ताक दिन आणि याचे मुख्य अतिथी हा दरवर्षी चर्चेत असलेला मुद्दा असतो आणि आपल्याला वारंवार या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो. तर भारताच्या 77वा प्रजासत्ताक दिवसाचे यावेळी मुख्य अतिथी आहेत. युरोपीय संघाच्या अध्यक्षांना यावेळी आमंत्रित करण्यात आलेले आहे. ईयूचे 2 टॉप नेते एकत्र मुख्य अतिथी होतील. यापूर्वी 2018 मध्ये आसियानचे 10 नेते एकत्र आले होते. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने ईयूच्या नेतृत्वाला आमंत्रण पाठवले होते. नोव्हेंबर 2025 पर्यंत ईयूने हे आमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले आहे. यावेळी 2 प्रमुख पाहुणे असणार आहेत. सर्वप्रथम युरोपीय आयोगाचे अध्यक्ष आहेत उर्सुला वान डर लेयन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आहेत एंटोनियो कोस्टा. 1950 पासून प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी परंपरा ही सुरू झालेली आहे आणि 2025चे मुख्य अतिथी होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. तर लक्षात घ्या, भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवसाचे मुख्य अतिथी आहेत ईयूचे 2 प्रमुख नेते उर्सुला वान डर लेयन आणि एंटोनियो कोस्टा. पुढचा प्रश्न, अंडर 19 आशिया कप 2025चा विजेता देश कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, भारत. पर्याय क्रमांक 2, बांगलादेश. पर्याय क्रमांक 3, श्रीलंका. आणि पर्याय क्रमांक 4, पाकिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाकिस्तान. तर अंडर 19 एशिया कप क्रिकेटची जी स्पर्धा झाली होती त्यातील 2025चा विजेता ठरलेला आहे पाकिस्तान. फायनल ही भारत आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान झाली. तर पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी पराभव केलेला आहे. हा सामना 21 डिसेंबर 2025 या दिवशी दुबई या ठिकाणी पार पडला. प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज ठरलेला आहे पाकिस्तानचाच समीर मिन्हाज. यामध्ये एकूण 8 संघ होते. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, UAE, नेपाळ आणि मलेशिया. 2024चा विजेता ठरलेला आहे बांगलादेश. तर 2025चा यावर्षीचा विजेता आहे पाकिस्तान. यामध्ये सर्वाधिक विजेते आहेत भारत, जो 8 वेळा आशिया कप हा जिंकलेला आहे. भारतीय अंडर 19 संघाचा कर्णधार होता आयुष म्हात्रे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 27 डिसेंबर. 27 डिसेंबर 1911 काँग्रेस अधिवेशनामध्ये जनगण मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदाच गायन आजच्या दिवशी केले गेलेले होते. 27 डिसेंबर 1945 28 देशांनी एकत्रित जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला IMF या नावाने ओळखले जाते, या दोन्हीची स्थापना आजच्या दिवशी 27 डिसेंबर 1945 या दिवशी करण्यात आली. 27 डिसेंबर 1571 जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केपलर याचा आज जन्मदिवस. 27 डिसेंबर 1654 स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा आज जन्मदिवस. 27 डिसेंबर 1822 रेबीज आणि हायड्रोफोबिया या रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा आज जन्मदिवस. तर 27 डिसेंबर 1898 विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांचा देखील आज जन्मदिवस. त्यामुळे आजचे अतिशय महत्त्वाचे दिनविशेष आहेत. आपल्याला याबाबत कोणताही प्रश्न आला तर तो आपल्याला टॅकल करता यायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, अरवली पर्वतरांग ही कशासाठी ओळखली जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, सर्वात उंच डोंगर रांग. पर्याय क्रमांक 2, सर्वात लांब डोंगर रांग. पर्याय क्रमांक 3, जगातील सर्वात जुनी डोंगर रांग. आणि पर्याय क्रमांक 4, ज्वालामुखीय डोंगर रांग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.